त्या ट्रिग्नोमेट्री मध्ये 3 बेसिक आपल्याला रेशोज शिकायला लागतात. ते 3 रेशोज काय आहेत? साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. हे 3 बेसिक रेशोज आहेत. आता व्हेरी इम्पॉर्टंट, थीटा म्हणजे काय? थीटा इज नथिंग बट इट इज अ नेम गिवन टू एनी अँगल इन अ ट्रायंगल. या थीटाच्या अपोजिट साइडला जे अँगल असते त्याला आपण म्हणतो अपोजिट साइड. मग त्यातला साइन, कॉस, टॅन म्हणजे काय? साइन थीटा, थीटा म्हणजे आपण हा अँगल कन्सिडर करतोय ते डिनोट करतो. साइन याचा अर्थ काय? या राईट अँगल ट्रायंगल मधली अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. आणि जर अपोजिट कुठले मला सांगा फिगर मध्ये? ए बी. हायपोटेन्यूस कुठले मला सांगा? त्या दोघांचे जर आपण मेजरमेंटचा रेशो काढला तर मला काय मिळाला? साइन थीटा. कळतंय का? म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म काय झालं मला सांगा? O अपॉन H. सिमिलरली कॉस थीटा म्हणजे काय मला सांगा? ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस. ऍडजसंट कुठले मला सांगा फिगर मध्ये आपल्या? ओके. हायपोटेन्यूस कुठला आहे? गुड. टॅन थीटा म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला? अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट साइड कुठले मला सांगा? ऍडजसंट साइड कुठले मला सांगा? म्हणजे याचं शॉर्ट फॉर्म काय झालं? A अपॉन H. याचं शॉर्ट फॉर्म काय झालं? O अपॉन A. आता मला माझ्या स्कूल टाइम्स मध्ये सगळ्यात जास्त जी भीती वाटायची ती म्हणजे ट्रिग्नोमेट्रीची. कारण की किती वेळा जरी मी रट्टा मारला फॉर्म्युला तरी सुद्धा ट्रिग्नोमेट्री मधलं मला हे कधीच लक्षात राहत नाही. मग आम्ही काय केलं, माझा एक फ्रेंड आहे, खूप चांगला फ्रेंड आहे, ओमकार नाव. ओमकारच्या नावाने आम्ही काय केली, मी एक ट्रिक बनवली आणि त्या ट्रिकमुळं मला 9th, 10th, 11th, 12th चारही स्टँडर्ड्स मध्ये कधी पण ट्रिग्नोमेट्रीला भीती वाटली नाही. ती ट्रिक म्हणजे काय एकदम सोपी. तो ओमकार जो आहे ना त्याला जी एक सवय होती तो म्हणजे सारखा हात मुवमेंट करायचे, हात हलवायचा. मग त्याच्यावरून आम्ही काय केलं, एक ट्रिक बनवली आणि ती ट्रिकमुळे मला अख्खा ट्रिग्नोमेट्री लक्षात झालं. ती ट्रिक काय बघा, ओमकार हात हलवत आला, हात हलवत ओमकार आला. लक्ष कसं ठेवायचं? साइन, कॉस, टॅन. ओमकार हात हलवत आला, हात हलवत ओमकार आला.